सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। लाख शिवारातील संकेत सुभाष गल्ले हे दिनांक 7 जुलै 2024 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शेतात फेरफटका मारण्यासाठी शेततळ्यावर गेले तेव्हा ते शेततळ्याजवळ पाईप आणि केबल तोडलेले दिसल्यामुळे त्यांनी शेततळ्याच्या भिंतीवर जाऊन पाहिलं असता शेततळ्यातील मोटार, पाईप आणि केबल तोडून चोरून नेल्याची बाब त्यांना दिसली व 3 इसम ऊसाच्या पिकातून एका पोत्यात काहीतरी घेऊन रोडकडे जात असल्याचं दिसल्यामुळे संकेत गल्ले हे त्यांच्या दिशेने गेले तेव्हा ते इसम आयुब उर्फ लुण्या नसीर पठाण, सुनील संजय जाधव, अमोल दत्तू पवार सर्व राहणार मुसळवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथील होते। त्यावेळी त्या इस्मांनी ते पोते मोटरसायकलला बांधले। संकेत गल्ले रोडवर मोटरसायकल जवळ गेल्यावर त्यांनी त्या इस्मांना पोत्यात काय आहे असं विचारलं असता त्या इस्मांनी संकेत गल्ले यांना पोत्यात काय आहे हे दाखवण्यास विरोध केल्यामुळे आणि त्या पोत्यामध्ये आपलीच मोटार असल्याचा संशय आल्याने त्यांनी मोटरसायकलवर बांधलेल्या गोणीत पाहिलं असता संकेत गल्ले यांचीच मोटार असल्याचं त्यांनी ओळखल्यामुळे संकेत गल्ले यांनी त्या तिघांना तुम्ही माझी मोटार का चोरून घेऊन जात आहेत असं म्हणून मोटरसायकलवरून इलेक्ट्रिक मोटार काढून घेत असताना त्या 3 चोरट्यांनी संकेत गल्ले यांना मारहाण करून बळजबरीने मोटार घेऊन जाऊ लागले। त्यावेळी शेतात शेजारील लोक जमा झाल्यामुळे त्यांनी पोलिसांना फोन केल्यामुळे तात्काळ पोलीस तेथे गेले आणि त्या 3 चोरट्यांचा पाठलाग केला असता आयुब उर्फ लुण्या नसीर पठाण, सुनील संजय जाधव या 2 चोरट्यांना पोलिसांनी आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पकडलं। तसेच अमोल दत्तू पवार हा चोरटा मोटारसायकलवर पळून गेला। संकेत सुभाष गल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला तर दोघा चोरट्यांना न्यायालयात हजर केलं असता सहाय्यक सरकारी वकील श्री गागरे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली आहे। अटक असलेल्या चोरट्यांना न्यायालयानं 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अटक असलेल्या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे करत आहेत। जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे, राहुरी।